नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आज आपण पुन्हा आगीखेड या शिवारात आलेलो आहोत आणि आपल्यासमोर एक शेतकरी आहेत. जवळपास 3 वर्ष झाले ज्वारीचं पीक घेऊन राहिले. त्याच्यापासून काय काय फायदा आहे ते पूर्ण त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ. नमस्कार मामा. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय देता. परिचय. हो, माझं नाव विनायक सुपागिर गिरी, मुक्काम आगखेड, पोस्ट खानापूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला. मी एक कर्मचारी असून नोकरी करतो आणि त्यालाच एक जोडधंदा म्हणून एक आवडीनं शेती हा एक व्यवसाय करतो. आणि 3-4 वर्षापासून सतत मी या ज्वारीचं पीक घेत आहो. आणि हेच आमचे जे शेतकऱ्याच्या घरी जाऊन चौकशी करणारे विष्णू फुलारी हे दरवर्षी आमच्या शेताला येऊन भेट देतात आणि आम्हाला कशाप्रकारे तुम्ही उत्पन्न काढता याच्याबद्दल इतर शेतकऱ्यांना माहिती द्यावं यासाठी आम्हाला प्रोत्साहित करतात. मला एक सांगा गुरुजी, जे तुम्ही 3 वर्ष झाले हे जे वाण घेऊन राहिले, तर यावर्षी कोणतं वाण घेतलं तुम्ही? हां, तर मी पहिल्या वर्षी विठ्ठल घेतली होती. हो. पण दुसऱ्या वर्षी विठ्ठल या ज्वारीची कमतरता असल्यामुळे मी दुसऱ्या कंपनीचं वाण घेतलं होतं. पण पुन्हा यावर्षी मी विठ्ठल हे वाहन निवडलेलं आहे. आणि विठ्ठल या वाहनाला इतर वाहनापेक्षा जे हे आहे ते याला उत्पन्न जास्त येते, म्हणून मी विठ्ठल वाहनाची निवड केलेली आहे. तर म्हणजे खायला रुची आहे का कसं काय आहे बघ? खायला रुची आहे आणि कणसामध्ये दाण्याची संख्याही भरपूर आहे. आणि कणूशाचं छोटं जरी वाटलं कधी इतरच्यापेक्षा, पण याच्या दाण्याची संख्या जास्त आहे. आणि बाकीचं कणूस जे आहे ते आपल्याला पोकळ वाटते. हे भरीव कणूस आलेले येतो. बरोबर. आणि एक मला सांगा की जवळपास याला लागवणीपासून तर काढ्यापर्यंतचा किती खर्च येते? साधारणतः आता मी याला लागवडला जर म्हटलं आपण, तर आज यावर्षी मला 1000 रुपयाची 3 किलो थैली बॅग मिळालेली आहे. 1 किलोची बॅग. त्याच्यानंतर मी याला साधारणतः 3 खत दिलेले आहेत. पण खताचं प्रमाण अतिशय कमी आहे माझं. मी त्याच्यामध्ये 13-13-0 आणि युरिया याचं मिक्स करून याला 3 खताच्या मात्रा दिलेल्या आहेत. पण खताच्या मात्रा अतिशय कमी दिलेल्या आहेत. पेरणीच्या वेळेस मी याला एकरी म्हणजे 20 किलो टाकलेला आहे. एकरी 20 किलो? 20 किलो, हो. तर याचा जो सवा आहे हा किती बाय कितीचा आहे मग? हा साधारणतः आपला 22 फुटाचा आहे तो. 22 फुटाचा. बरं, तर याला पाण्याचं जे नियोजन आहे ते कोणत्या प्रकारचे केलेलं आहे? हा, तर पाण्याचं नियोजन पूर्ण खालून आहे आणि याला पाणी भरपूर दिलेलं आहे. कारण पाण्याची याला टंचाईत पाहिजेच नाही आहे. आणि म्हणतात की म्हणजे ज्वारीचं पीक जे आहे याला पाण्याची कमतरता आहे. पण माझ्या माहितीनुसार असं लक्षात आलं की याला पाण्याची कमतरता अशी तर उत्पन्नामध्ये घट होते. याला सतत पाणी चालूच पाहिजे. साधारणतः 8 दिवसातून एक वेळ तरी याला पाण्याची पळी आपल्याला द्यावीच लागते. आणि जवळपास किती एकराचा प्लॉट आहे तुमचा? हा साधारणतः माझ्या या ठिकाणी 3.5 एकर प्लॉट आहे हा. 3.5 एकराचा. तर काय अपेक्षा आहे तुम्हाला जवळपास? की साधारणतः यावर्षी मला तरी 25 धरती लागावं अशी एक अपेक्षा आहे. मागच्या वर्षी जो रिझल्ट लागलेला आहे तो काय लागला होता? हा, तो मागच्या वर्षी मला 26च्या वर लागलेला आहे. 26च्या पण यावर्षी साधारणतः हे पतलं झालेलं आहे. हम्म. आणि त्याच्यामुळे असं वाटतं की थोडासा रिझल्ट घटायची शक्यता वाटते मला यावर्षी. आणि उन्हाचं प्रमाण जास्त आहे ना, हा. त्याच्यामुळे जरा फरक वाटून आला मला असा की उत्पन्नावर फरक थोडा पडेल. पण आता निघल्यावर त्याचं समजेल आपलं काय आहे. पण 25ची लागेल अशी अपेक्षा आहे. मार्केट जवळपास काय असते मग याची मागच्या वर्षी मार्केटमध्ये मी याची 25 रुपयानं विक्री केलेली आहे. 25 रुपये. शासनाचं जे परिपत्रक होतं, पण ज्या वेळेस आपल्या शेतकऱ्याला पैशाची आवश्यकता असते त्यावेळेस त्याची खरेदी होत नाही. त्याच्यामुळे ते अगोदर विकावं लागते. म्हणून यावर्षी बिन 25ची राहील अशी अपेक्षा आहे समजा. अशी. प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटते की आपलं पीक जे आहे चांगलंच भावात नाही चांगल्या भावात मिळालं. जावं. तर जवळपास हे किती महिन्याचं पीक असते मग? साधारणतः मी 7 जानेवारीला पेरलं. 7 आज रोजी 1 मे आहे. आणि उद्यापासून मी एक प्लॉट जो आहे हा म्हणजे 7 दिवसाच्या नंतर पेरलेला आहे. आणि माझे 2 प्लॉट आहे. पाण्याच्या दृष्टिकोन मी पेरलेला आहे. तर साधारणतः तो जो माझा प्लॉट आहे त्याला आज समजा 4 महिने होत आहेत. 4 महिने होतात. 120 दिवसामध्ये पीक काढायला येते. तर याला पूर्णतः तुम्हाला आतापर्यंत जवळपास खर्च किती लागला मग? आता साधारणतः खर्च पहा ना, एकराला समजा पहिल्या वेळेस मी 20 किलो खत दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी युरियाचं प्रमाण वापरलं. युरियाचा भाव कमी आहे. तर इतर पिकापेक्षा याला साधारण तरी मी म्हणतो की बाकी पिकापेक्षा अतिशय खर्च कमी लागते. निंदाचा खर्च नाही आहे.
बरोबर. एकच फवारा मारलेला आहे मी, हं, हं. एक तणनाशक मारलेलं आहे आणि खताची मात्रा 3 वेळा दिल्या, पण अतिशय कमी प्रमाणात दिलेली आहेत. तर साधारणतः मला वाटते 3 पोते मला युरिया लागला याला. 3 पोते, हां 3 आणि 2 5 पोते याला युरिया. 5 पोते 5 पोते युरिया लागलेला आहे. बरं, युरिया नेमकं का बरं नेमकं? हां, तर युरिया कसं आहे की पूर्वीपासून आपल्याला की बा जे धान्य म्हणजे आपलं ज्वारी आहे, हां. ज्वारीची वाढ होण्याकरता युरियाची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्याचा अतिवापरही करायचा आहे. म्हणून मी 2 मिक्स करून हं. 13-13-0 आणि युरिया युरिया. याचं सतत 2 वेळा मिश्रण करून याला दिलेलं आहे. बरं, आता हे जे भाऊ ढोलकी घेत आहेत याच्याबद्दल जसं नेमकं कशासाठी हे? हां, तर या ठिकाणी डपळं जे आहे मी हां, हां. आणि डपळ्याच्या याच्यामध्ये आनंदाने ते वाजवले जाते हो. आणि ते आनंदाने वाजवून हो. त्याच्यावरती जे पाखरं आहेत आणि पाखरा सगळ्यात जास्त पाखरायचं आहे पाखरायचं, आणि हां. पाखरं हकलण्याकरता आमचा हे जे गडी आहेत हो. हे सतत त्या डपळ्याच्या तालावर म्हणजे त्यांना आनंदही वाटतो वाजवण्याचा आणि पाखरंही माझं हकलण्याचा, त्यासाठी मी डपळे आणलेलं आहे. बरोबर. आणि जो तुम्ही आता खरोखर एवढे गडी माणसं घेऊन शिक्षण करून म्हणजे सर्व हे करू राहिले, हं. तर याच्यातनी रुची जास्त दिसू राहिली तुमची. हां, माझी रुची आहे. आता माझ्या बाजूला हे जे आहेत हे माझे 3 हां. ड्रायव्हर आहेत. हां, ते जो गडी आहे तो पाखरं हकलून माझे ढोरं पाहते 10-12 ढोऱ्यात. बरोबर. आणि खरी मेहनत म्हणजे तो गडी जो माझा आहे प्रमोद नावाचा, प्रमोद. त्यानं म्हणजे यांनी पूर्ण मेहनत घेऊन याला पाणी दिलेलं आहे. फक्त माझं नाम मात्र मला इंटरेस्ट आहे, पण करणारे खरे हेच आहेत. वेळेवर यांनी ट्रॅक्टरची पेरणी म्हणजे केली, हं. त्यांनी पाणी दिलं, याला पाखरं हकालले आणि माझी त्याला मेहनत, या सगळ्याच्या ग्रुपमुळे माझं हे पीक मला हातामध्ये दिसते. बरं, तर मला एक सांगा की तुम्ही अवांतर शेतकऱ्याला याबद्दल काय सांगू शकाल का बा, यानं जमीन अशी कंपोज होते का, असं काही आहे का याच्यात? नाही, असं 1 वर्ष लोक समज होते हं. किंवा हायब्रिड पेरल्यामुळे शेतीचं उत्पन्न कमी होते. हं. पण माझं पूर्वीपासून एक म्हणणं आहे की पहिल्या शेतकऱ्याकडे हायब्रिडचे उत्पन्नच होतं, दुसरं काय करायचं. बरोबर. हां. ज्वारी म्हणजे हायब्रिड आणि पराठी पराठी, हे हां. 2च पिकं शेतात घेत होते. त्यावेळेस सोयाबीन नव्हतं, हं. मला समज तेव्हापासून. बरोबर. आणि तेव्हा तर जमीन काही हे खराब होत नव्हती. हो. पण माझा 2 वर्षाचा अनुभव असा आहे की ज्या शेतामध्ये मला सोयाबीन 4-5 क्विंटल होत नव्हतं, त्या शेतामध्ये मला 8 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे. आणि या शेतामध्ये म्हणजे तूर मराठी किती आपण काढली या याच्यामध्ये 10 पोते. 10 पोते, हां 10 पोते या 1.5 एकराच्या प्रमाणात 10 एकर तूर काढली मी यावर्षी. म्हणजे हायब्रिड पडल्यामुळे कसल्याही प्रकारचं दुसऱ्या पिकावर विपरीत परिणाम होत नाही, हे माझ्या हे लक्षामध्ये तुमच्या आलेलं आहे. लक्षात आलं. हं. आणि असं तुम्ही जसं शेतकऱ्याला सांगू शकता, हे बरेच हो. शेतकऱ्याचं असं आहे की बा याच्यापासून जमीन कस होते किंवा त्याला पुढच्या वर्षी जास्त कामात येत नाही, असं काही प्रकार काय तुम्हाला ते आढळला मला नाही? सांगण्यात आलं होतं असं, हां, हां. पण मी त्याच्यावर प्रत्यक्ष अनुभव घेतला अनुभव घेतला. आणि पूर्वीचा अनुभव होताच की बरोबर. बा आपण ज्वारीशिवाय आपल्याकडे दुसरं उत्पन्न सुद्धा काढायला काही. हां, पण आता हां. डुकराच्या या प्राण्याच्या त्रासामुळे लोकांनी ज्वारी सोडलेली आहे. बरोबर. आणि आता तर त्याच्यामुळे लोक कसं बा किंवा याच्यामुळे असं होते तसं सुरू आहे लोकांचे पाहणं. सुरू. पण माझ्या माहितीप्रमाणे ज्वारीच्यामुळे आपल्या जमिनीची कसल्याही प्रकारची पोत कमी होत नाही, हे माझ्या म्हणजे पेरल्यामुळे लक्षात आलेलं आहे. बरोबर. जवळपास 3 वर्ष झाले 3 तुम्ही वर्षापासून माझं हे पीक आहे. हे घेऊनच हो, राहिले. 3 वर्ष. माझं तर इतर शेतकऱ्यांना हेच सांगणं आहे की आपण सामूहिक जरी शेतकरी म्हणजे शेत पेरले हं. तर आपल्याला पाखरं हकालण्याचाही त्रास कमी होतो. मागच्या वर्षी आमच्या इथं साधारणतः मला वाटते 100 बॅगा मला वाटते माझ्या ट्रॅक्टरने पेरल्या होत्या हायब्रिडच्या. हा. आणि त्या वर्षी फक्त काय झालं की लोकांनी कडबा विकण्याकरता शेतामध्ये त्या गुडशा जमा ठेवल्या, त्याला पेपर लवकर लागले, त्यामुळे त्याची शेती तयार करायला उशीर लागला. हं. आणि त्याच्यामुळे त्या लोकांना असं वाटलं की बा ज्वारी पेरल्यामुळे शेती लवकर तयार होत नाही. पण लोकांनी स्वतःचा फायदा पाहिला किंवा आपलं शेतामधूनच आपला कडबा विकला गेला पाहिजे, तो जर त्यांनी वेळेवर उचलला गेला असता तर लोकांना मागच्या वर्षी जो ज्वारीपर्यंत त्रास झाला की कडबा बाहेर काढणे, हं. शेती म्हणजे वावर तयार करणे, पण मागच्या वर्षी मी व्यवस्थित कापणारे गडी जर असतील तर त्यांनी व्यवस्थित गुडशा लावल्या होत्या सरळ एका रेषेमध्ये. म्हणजे मी हायब्रिड काढल्याबरोबर गुडशा लागल्याबरोबरच त्याच्यामध्ये माझ्या ड्रायव्हरनं रोटावेटर मारून पूर्ण शेत तयार केलं होतं. म्हणून मागच्या वर्षीच्या आमच्या इकडे लोकांचे अशुभ अनुभव आलेले आहेत की त्या लोकांनी जे विकण्याचं जे होतं कडबा विकण्याचं, त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातल्यामुळे त्यांची शेती लवकर तयार झाली नाहीत आणि मागच्या वर्षीचा पावसाळा लवकर सुरू झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी या पिकाकडे पाठ फिरवलेली आहे बरोबर. असं मला वाटते. असं तुम्हाला वाटते. चला, ठीक आहे. आपल्याला सरांनी खरोखर चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.